शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण इथं जवळजवळ 20 पिकांची आणि 40 व्हरायट्या म्हणजे एका पिकाच्या 2 व्हरायट्या अशा पद्धतीनं लागवड इथं केलेली आहे. तुम्ही पाहू शकता की जवळपास पूर्ण 1 एकर क्षेत्रामध्ये आपण लागवड केली आहे, ज्याच्यामध्ये खरबूज आहे, टोमॅटो आहे, वांगा आहे, मिरची आहे, शिमला मिरची आहे, मका आहे, स्वीटकॉर्न आहे, बेबीकॉर्न आहे, इकडे टरबूज आहे, कलिंगड आहे, खरबूज आहे, त्यानंतर लाल कोबी आहे, साधा कोबी आहे, ब्रोकोली आहे, फ्लावर आहे, घोसावळा आहे, दोडका आहे, कारला आहे, म्हणजे जवळजवळ अटिंडा आहे. सगळ्या प्रकारचा भाजीपाला जो आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो, या सगळ्या भाजीपाल्याची लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि विशेष म्हणजे याचं आपण कृषी प्रदर्शन देखील भरवतोय. कृषी प्रदर्शन हे 20 मार्च ते 25 मार्च या दरम्यान असणार आहे. याचं जे लोकेशन आहे हे तिसगाववाडी अर्थात कोल्हार भगवती, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणार आहे. ज्याचं लोकेशन तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या शॉर्ट्समध्ये किंवा पोस्टमध्ये देखील मिळून जाईल. लोकेशन तुम्हाला अजून भरपूर वेळ आहे, त्यामुळे तुम्हाला लोकेशन वगैरे सगळं काही येऊन जाईल. एकदा नक्की या. त्यासोबतच आपण 28 फेब्रुवारी ह्या दिवशी आपण ताकंडीवर एक प्रशिक्षण घेतोय. प्रशिक्षण शिबिर आहे. 1 दिवस आणि दुसरा दिवस इथं शेतावर असणार आहे. परंतु 1 दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर हे शिकायचं असेल की ताकंडी कशा पद्धतीनं वापरायचं आहे, त्याचं प्रशिक्षण पूर्णपणे आपण 1 दिवसासाठी ठेवणार आहोत. तुम्हाला जर ते अटेंड करायचं असेल तर 2100 रुपये ही फी असणार आहे आणि नक्की अटेंड करा. कारण इथं तुम्हाला काय बाजारभाव कोणत्या महिन्यामध्ये असणार आहे किंवा कोणता फायदा असणार आहे हे तुम्हाला इथं मी बिलकुल शिकवणार नाही. इथं मी काय शिकवणार आहे तर जमीन कशी असते, त्या जमिनीची माती जी आहे, माती आणि ताकंडी यांचा संयोग कसा करायचा आहे, ताकंडी वापरताना ते बनवायचे कसं, त्याची काळजी कशी घ्यायची, त्याचं फॉर्म्युलेशन कसं असावं याची माहिती देणार आहे. त्यासोबत बेसल डोस कसा असावा. आता भरपूर वेळा मी पाहतोय की शेतकरी 15-15, 20-20 हजार रुपयाचा एक बेसल डोस भरतोय. पण मित्रांनो, ह्या जमिनीसाठी तुम्ही ते पाहू शकता की जवळजवळ 10,000 रोपं इथं लागवड झालेली आहे आणि 10,000 रोपांसाठी फक्त 200 किलो रासायनिक खत आपण या ठिकाणी वापरलं आहे. बाकी 1 टन मात्र मी या ठिकाणी कंपोस्ट वापरलं आहे आणि सगळा बेसल डोसचा खर्च हा फक्त 8,900 रुपये एवढा आहे. मग एवढ्या कमी खर्चामध्ये नियोजन कसं करायचं याची देखील माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. तुम्हाला सर्टिफिकेट देखील दिलं जाईल ज्यामध्ये तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केलं आहे याचं. त्यासोबत मी 55 पिकांवर जो रिसर्च केला आहे, ज्या पद्धतीने मी ताकंडीचा वापर त्याच्यावर केला आणि कोणत्याही पेस्टिसाईडशिवाय ते पिकं मी काढली, तर त्याचा देखील तुम्हाला एक पुस्तक मी त्या ठिकाणी देणार आहे. आणि आणखीनही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण प्रत्येक पिकावर लाखो रुपये खर्च करतोय, पण मित्रांनो मी तुम्हाला म्हणेल की अगदी हजारो रुपयांमध्येच तुम्ही हे प्लॉट काढू शकता. जास्त उत्पन्नाच्या आहारी न जाता कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही प्लॉट डेव्हलप कसा करावा याच्यावर ही पूर्ण मार्गदर्शन असणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळे तज्ज्ञ लोकसुद्धा मी याच्यामध्ये बोलवतोय. जसे की मातीवर बोलणारे असतील, कंपोस्ट कशा पद्धतीनं वापरावं, ते कसं तयार करावं आणि त्याचे फायदे काय आहेत याच्यावर सुद्धा काही माहिती सांगणारे तज्ज्ञ लोक येणार आहेत. आणि मार्केटमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही जाळ्यात अडकला जाता याची देखील माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. म्हणून 28 फेब्रुवारी 2026 ह्या दिवशीचं तुम्हाला प्रशिक्षण शिबिर नक्की अटेंड करायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोच आहे. व्हॉट्सअपवर तुम्ही संपर्क करू शकता. भलेही तुम्हाला 2 दिवस लेट रिप्लाय मिळेल, कारण सध्या रूट वगैरे चालू आहेत, शेतकऱ्यांच्या भेटी चालू आहेत आणि रोज शेतकरी येत आहेत, प्लॉट पाहत आहेत, ताकंडीविषयी माहिती घेत आहेत. त्यामुळं सगळ्यांना रिप्लाय लवकर येणार नाही, परंतु 100% तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय दिला जाईल. किंवा दुसरा नंबर आहे त्यावर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपलं सीट बुक करू शकता. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे 2100 रुपये हे कमावण्यासाठी नसून हे तुम्हाला शिकवण्यासाठी आहेत. त्याच्यामध्ये आपण सगळ्या काही गोष्टी तुम्हाला पुरवणार आहोत आणि विशेष म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये कसं करायचं हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. कमीत कमी खर्चामध्ये फक्त हेडलाईन येऊ शकतात, परंतु त्याच्यामध्ये विषय वेगळे असतील आणि माझे जे विषय आहेत हे अतिशय वेगळे आहेत. तुम्ही पूर्ण चॅनल जरी पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल की हा विषय खूप वेगळा आहे. त्यामुळे एकदा या आणि अटेंड करा. धन्यवाद.